वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत झणझणीत चमचमीत मटणाच्या चवीसारखी अगदी सेम टू सेम अशी ओल्या हरभऱ्याची भाजी। ना टोमॅटो ना काय ना ग्रेव्ही। चला तर झटपट अशी करूया आपण ओल्या हरभऱ्याची भाजी। बघा दिसतानाही खूप छान लागते आणि त्याचबरोबर तुम्ही चपातीवर खावा भाकरीवर खावा चव अगदी एक नंबर लागते। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्हाला छान छान असे व्हिडिओ पाहायला भेटतील। चला तर ओल्या हरभऱ्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया। एक तिथं 2 चपात्या आज तुम्ही नक्की खाल। चला सगळ्यात पहिले गॅसवरती कढई ठेवून घेतली। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये लागणारं मसाल्यासाठीचं साहित्य तुम्हाला आता मी दाखवते। सगळ्यात पहिले तर मी बघा हरभरा आणला होता शेतातून आणि त्याचे घाटे काढून हरभरा सोलून घेतलेला आहे 1 वाटी। त्याचबरोबर अद्रक, खोबरं, लसूण आणि कांदा, कोथिंबीर एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला भाजी बनवायला। पण भाजी एक नंबर बनणार आहे। बघा सगळ्यात पहिला मी कांदा भाजून घेते। खरपूस होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजत असताना त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि कांदा चांगलासा भाजून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये कांदा भाजा, बघा खायला चव लागते भाजीला। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि आपण अर्धी वाटी खोबरं घेतलंय ते टाकलेलं आहे। लसूण सगळं तेलामध्ये भाजून घ्यायचंय आणि अद्रक टाकलेला आहे अर्धा इंच। बघा सर्व असा मसाला चांगला भाजून घेते। मसाला आता आपला भाजून झालेला आहे। मी काढून थंड व्हायला एका ताटामध्ये ठेवून देणार आहे। तीच कढई घेऊन त्याच्यामध्ये हे बघा ओले हरभरे जे आहेत ते भाजून घ्यायच्यात। हिवाळ्याच्या दिवसात ओले हरभरे भेटतात तर ते कवळे असे हरभरे न घेता थोडेसे निब्बर झालेले हरभरे घ्यायचे आहेत आणि त्याची भाजी बनवायची। कवळ्या हरभऱ्याची भाजी बनवली तर गोड लागते, थोडेसे निब्बर असतील तर भाजीला टेस्ट खूप छान दिसते। बघा छान असे डाग पडेपर्यंत मी हरभरे भाजून घेतलेत। आता हरभरे थंड करायला ठेवून दिले होते। हे हरभरे आपल्याला मिक्सर मधून फिरवून घ्यायचे आहेत। मी आपला जो लसूण खोबरं तो मसाला करून घेतला आणि त्याच भांड्यामध्ये हे हरभरे बारीक करून घेतले। जास्ती पेस्ट न करता आबडधोबड असे बारीक करून घेतलेले आहेत। चला तर एक कढई घेतली, त्याच्यामध्ये मी 1 पळी तेल टाकलेले आहे। त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची। तेल तापलं की जिरं टाकायचे, अर्धा चम्मच हळद, त्याचबरोबर आपल्याला लगेच ह्याच्यामध्ये घरचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे किंवा लाल तिखट असेल ते। बघा मी 3 चम्मच कांदा लसूण मसाला टाकते। हे सारिकाज मसाल्याचा कांदा लसूण मसाला आहे। जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली मी नंबर पिन केलेला आहे, त्या नंबरवरती याची ऑर्डर बुक करू शकता। चला तर बघा मी मसाला टाकून चांगलं असं तेलामध्ये परतून घेणार आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला थोडं पाणी घालून परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। मसाला परतताना कोथिंबीर टाकली की फ्लेवर छान लागतो। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि मसाला चांगला परतून घेते। मसाला परतत असताना कंटिन्यू हलवत राहायचे जेणेकरून मसाला खाली लागू नये। तर आपण लसूण खोबरं जे आहे ते जाडसर असं वाटून घेतलेलं आहे, कारण गावरान पद्धतीची करतोय। तर खलबत्ता असेल तर खलबत्तात केलेला मसाला एक नंबर लागतो आणि मिक्सरला जर करताय तर थोडा जाडसर वाटून घ्या म्हणजे चव छान येते। बघा तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। आता आपण जो हरभरा बारीक करून घेतला होता मिक्सरला तो ह्याच्यामध्ये टाकून मसाल्यामध्ये पूर्ण हरभरा टाकून परतून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचे। चला तर 1-2 मिनिटं मसाल्यामध्येच हरभरा परतून घ्यायचा आहे। आता मी परतलेल्या हरभऱ्यामध्ये बघा पाणी टाकते। पाणी आपल्याला जेवढी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं। मी साधारण 2.5 वाट्या पाणी टाकलेलं आहे, कारण आपण हरभरा शिजवून घेतला नव्हता तर शिजण्यासाठी मी 2.5 वाटी पाणी टाकलेलं आहे। ते आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। बघा 10 मिनिटांमध्ये चांगली अशी भाजी उकळून हरभरा शिजला जातो। तर हरभरा चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि आता आपली भाजी जी आहे ती मस्त अशी तयार होत आलेली आहे। कट वगैरे मस्त आलेला आहे, जसं की मटणाची भाजी लागते
त्याच पद्धतीची भाजी लागते. 1 ते 2 चपात्या आज नक्की जास्ती खाणार आहात. चला तर बघा कट कसा आलेला आहे. मी पळी घातली, त्या पळीमध्येच तुम्हाला कट दिसत असेल तर अशा पद्धतीचा हा सारिकाज मसाल्याचा मसाला आहे. तर मी ह्याच्यासाठी तुम्हाला कुणाला बुक करायचं असेल तर मी नंबर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करते, तिथे जाऊन चेक करा. चला तर आता छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. मी हरभरा शिजलाय का नाही ते चेक करून घेतले. आता ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला. 2.5 वाट्या पाण्यातली मी साधारण 1.5 वाटी पाणी एवढंच ठेवलेलं आहे, कारण हरभरा आपण शिजवून घेतला नव्हता तर पाणी आटलेलं आहे. बघा मस्त अशी आपली भाजी झाली. कट वगैरे कसा दिसतोय ते कमेंट करून नक्की सांगा. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. खाण्यासाठी आता आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही चपातीभर भाकरीभर कशाभरही खाऊ शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन ही क्लिक करा, म्हणजेच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. बघा सुंदर अशी घटमुट बिगर ग्रेव्हीची भाजी खूप छान झालेली आहे. तर तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.